डॉक्टर भगवान इल्मामे आजच्या बीके ग्रुप पॉडकास्टमध्ये सन्माननीय कीर्तनकार व ज्योतिषाचार्य मुक्ताताई सोनवणे यांचं स्वागत करत आहे. तर आज आपल्याला अध्यात्म व शिक्षण या विषयावरती प्रमुख अतिथी म्हणून मुक्ताताई सोनवणे आले आहेत. त्यांचं बीके ग्रुपच्या वतीने स्वागत आहे. तर आजच्या ह्या विषयाला सुरुवात करताना आम्ही आपणाकडून आपली ओळख व अध्यात्म शिक्षण यातील आपला प्रवास कसा झाला याबद्दल दोन शब्द सांगा. हरिओम. मी मुक्ताताई सोनवणे. माझं आध्यात्मिक क्षेत्रातलं जर योगदान जर बघितलं तर मी लहानपणापासूनच आळंदी या क्षेत्रामध्ये शिक्षण घेण्याकरता गेले. तिथे गेल्यानंतर गुरुकुल पद्धती होती, त्यामुळे गुरुकुलामध्ये राहणं आणि त्या काळामध्ये भिक्षा ही पद्धत होती, ज्याला पहिल्या भाषेमध्ये किंवा आजही ज्याला मधुकरी असं म्हणतो. तर मधुकरीचं अन्न खाणं आणि शिक्षण घेणं. तसं आज मुलांकरता आळंदीमध्ये जर बघितलं तर राहण्याची खूप चांगली व्यवस्था आहे, खाणं पिणंसुद्धा खूप चांगलं आहे. त्या काळामध्ये मधुकरी मागूनच खाणं होतं. अशाही स्थितीमध्ये आळंदीमध्ये राहणं आणि त्यावेळेला पाठ ही परंपरा होती आळंदीमध्ये. पाठाला जायचं, ज्ञानेश्वरीचा पाठ, गाथा, तुकोबऱ्यांची गाथा, त्या पाठाला जाणं, ज्ञानेश्वरीचा पाठ करणं, कीर्तन शिकणं, भागवत कथा, संस्कृतचे श्लोक, त्याची संहिता घेणं. असं लहानपणापासूनच आळंदीमध्ये माझं राहणं असल्यामुळे अशा पद्धतीनं माझं आध्यात्मिक शिक्षणाला सुरुवात झाली. हळूहळू आळंदीमध्ये राहत असताना खूप चांगल्या पद्धतीनं संस्कृतचे श्लोक, श्रीमद भागवत कथेचं पठण, रामकथा, शिवमहापुराण कथा, देवी भागवत कथा या सर्व विषयावरती खूप चांगलं चिंतन केलं, अभ्यास केला. आणि आज गेली 18 वर्ष झाली मी या आध्यात्मिक क्षेत्रामध्ये कीर्तन, रामकथा, भागवत कथा, शिवमहापुराण कथा, देवी भागवत कथा आणि विशेषत्वाने एक 5 ते 6 वर्षापासून ज्योतिष हे ज्ञान मी प्राप्त केलं. आणि आज समाजातील अनेक दीनदुबळ्या घटकांमध्ये जे काही माणसं असतील, जे काही कोणाचे प्रॉब्लेम वगैरे काही असतील, आपल्याकडे येतात, ते सोडवतात आणि खूप चांगल्यापैकी त्यांना समाधान करतात. व्हेरी नाईस. आपणास हा विषय पॉडकास्टसाठी का महत्त्वाचा वाटतो? विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून, समाजाच्या दृष्टिकोनातून. अच्छा. अध्यात्म आणि शिक्षण या दोघांची खऱ्या अर्थाने सांगड असली पाहिजे. जितकं आपल्याला शिक्षण महत्त्वाचं आहे तेवढं आपल्याला अध्यात्मसुद्धा महत्त्वाचं आहे. शिक्षण हे देश पुढे नेण्याकरता खूप कामाचं असतं आणि अध्यात्म हे आत्मिक समाधानासाठी असतं. म्हणजे देश जर पुढे गेला तर सगळ्यांना आनंद वाटेल, पण देशाबरोबर देशातली असणारी जी जनता आहे त्यांना आत्मिक समाधानसुद्धा मिळालं पाहिजे. म्हणून अध्यात्म आणि शिक्षण या दोन्ही गोष्टींची सांगड फार महत्त्वाची आहे. आपण ह्या विषयावर फार महत्त्वाचं स्पष्टीकरण दिलेलं आहे की अध्यात्म आणि शिक्षण हे दोघं सोबत असेल तर देशाचा किंवा विकास किंवा विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास कसा होतो. तर आता आपण ह्या विषयाकडे वळणार. अध्यात्म आणि शिक्षण यांचा संबंध कसा आहे, अध्यात्म म्हणजे काय आणि ते शिक्षणाशी कसे जोडता येते? खूप छान प्रश्न विचारला सर तुम्ही. अध्यात्म आणि शिक्षण या दोघांची सांगड जर आपल्याला घालायची जर असेल तर पहिली गोष्ट अध्यात्म हे समजून घेणं गरजेचं आहे. अध्यात्म कशाला म्हणतात? जे आपल्याला माहीत नाही ते माहिती करून घेणं याला आपण अध्यात्म म्हणतो. म्हणजे एखाद्या गोष्टीच्या मुळाशी जाणं त्याला आपण अध्यात्म म्हणतो. आजच्या भाषेमध्ये जर आपण पाहिलं तर याला संशोधन आपण म्हणतो किंवा इंग्लिश भाषेमध्ये आपण त्याला रिसर्च असं म्हणतो. रिसर्च, संशोधन म्हणजे पहिले जे संत महात्मे होते, पहिले जे कवी होते, पहिले जे शिक्षक होते, तर ते रिसर्च करायचे, संशोधन करायचे. तर पहिलं संशोधन ते काय करायचे? पहिली गोष्ट आहे अध्यात्म म्हणजे जाणून घेणे, एखाद्या गोष्टीच्या मुळाशी जाणे त्याला म्हणतात तुमच्या भाषेमध्ये संशोधन आणि आमच्या भाषेत म्हणतात त्याला अध्यात्म. ओके. आणि हे शिक्षणाशी कसं आपण जोडतो अध्यात्म? शिक्षण आणि अध्यात्माची सांगड कशी बनणार तर सांगता येईल का? जिथून संशोधन, जिथून शिक्षण कधी कधी एखाद्या वेळेला थांबतं तिथून अध्यात्म चालू होतं. आज जर तुम्ही बघितलं
अशी माणसं आहेत ज्यांनी सगळ्या गोष्टी कमवल्या, पैसा कमवला, नावलौकिक कमवलं, सर्व कमवलं. काही जणांचे स्वतःचे हेलिकॉप्टर आहेत, मोठमोठ्या गाड्या आहेत, प्रॉपर्टी जर बघितली तर आपल्याला सुद्धा सांगता येणार नाही किंवा त्यांना सुद्धा काही गोष्टी माहीत नसतील. आपल्याकडे काय प्रॉपर्टी आहे, आपल्याकडे काय आहे, आपल्याकडे किती नावलौकिक आहे, पण आत्मिक समाधान त्यांना पार्टीत मिळत नाही. मग आत्मिक समाधान त्यांना मिळतं अध्यात्मामध्ये. आजच्या शिक्षण पद्धतीमध्ये अध्यात्माला किती स्थान आहे असे तुम्हाला वाटतं? शिक्षण पद्धतीमध्ये किती अध्यात्म वापरले जातं? शिक्षण पद्धतीमध्ये अध्यात्म आज जर बघितलं तर नाहीच. किमान एखाद्या शाळेमध्ये किंवा एखादा वर्ग आहे, ते 7 विषय जर असतील, 9 विषय जर असतील, तर 9 पैकी 2 विषय जर आध्यात्मिक असतील तर आपल्याला असं म्हणता येईल की शिक्षणामध्ये अध्यात्म आहे. तुमचं अगदीच बरोबर आहे. पण खूप ठिकाणी असं कोणत्याही शालेय किंवा महाविद्यालयीन जीवनामध्ये कोणताही एक असा परिपूर्ण अध्यात्मावरती विषय नाही आहे, तो असायला पाहिजे. असायला ही पाहिजे. आपल्या देशाची शोकांतिका आहे. शोकांतिका आहे. आणि या अगोदर जसं आपण बघितलं तर एक 7 ते 8 वर्षापूर्वी किंवा 10 वर्षापूर्वी पहिलीपासून किंवा 5वी पासून आपल्याला विषय होते ज्ञानदेवांचा अभंग, तुकोबांचे अभंगवाणी, जनाईचे अभंग, मीराईचे अभंग, छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास किंवा छत्रपती शिवरायांचे बालपणीचं चरित्र. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायला भेटत होत्या किंवा तुम्ही सुद्धा शिकलेले असाल किंवा मी सुद्धा शिकलेली होती. आज जर बघितलं इंग्लिश मिडियम असू द्या किंवा कुठेही तुम्ही बघा, आज मुलांना हे शिक्षण मिळतंय का? तर मुलांना हे शिक्षण मिळत नाही. तर आता ते अध्यात्माचे पैलू किंवा शालेय याच्यामध्ये हे शिकवलं जात नाही. ते जायला पाहिजे जेणेकरून मुलांना त्याचं एक आत्मिक समाधान मिळेल आणि ते यशावर पोहोचण्याला मदत होईल. नक्कीच. धन्यवाद मॅडम. विद्यार्थ्यांच्या जीवनात अध्यात्माच्या विषयी आपला प्रश्न आहे की आजच्या तरुणांना स्पर्धा, करिअर आणि तणाव यामध्ये अध्यात्म कसे उपयोगी पडू शकते? स्पर्धा, करिअर आणि ह्या गोष्टी जर आपण पाहिल्या, हो, स्पर्धा बघितल्या, त्यानंतर शिक्षण जर बघितलं तर आज मुलं जे शिक्षण घेत आहेत ते भौतिक शिक्षण घेत आहेत, पण आत्मिक समाधानासाठी कोणतं शिक्षण नाही. आत्मिक समाधानासाठी काही शिक्षण नाही. आत्मिक समाधानासाठी एकमेव शिक्षणाची संस्था जी आहे तिचं नावच आहे अध्यात्म. ते जर असेल तर मुलांना तणाव कमी होईल, तणाव कमी, करिअर मध्ये यशस्वी होतील, स्पर्धेमध्ये टिकून राहतील. नक्कीच. आज मुलांना, आज नक्कीच मुलांना जे शिक्षण मिळत आहे ते भौतिक शिक्षण मिळतंय. म्हणजे आपण म्हणायचं की शिक्षण घ्यायचं तर नंतर आपण नोकरीला लागायचं. मग आजचं जे शिक्षण प्रणाली जी आहे ना, ही मला पॅकेज किती मिळेल, मला पॅकेज किती मिळेल आणि पॅकेज मिळून मी भौतिक समाधानामध्ये भौतिक गोष्टी मिळवल्यानंतर मी किती समाधानी राहील याकडे सगळ्यांचा दृष्टिक्षेप आहे. त्याच्यामुळे ते असमाधानी आहे. आज जर आपण बघितलं आध्यात्मिक क्षेत्रामध्ये असे काही इंजिनियर आलेले आहेत, असे काही IT क्षेत्रातले मुलं आहेत की ज्यांनी हे सगळं बघितलं पण त्यांना इथं समाधान मिळालं नाही. सर, मी तुम्हाला एक खूप महत्त्वाचं ज्याने आपल्या स्वतःतल्या जीवनातलं एक चरित्र सांगितलं. असा एक मुलगा आहे IT कंपनीमधला, मी नाव सांगणार नाही. त्यांनी इस्कॉन संप्रदायामध्ये त्यांनी प्रवेश केला. म्हणजे आपल्याकडे अनेक संप्रदाय आहे, वारकरी संप्रदाय आहे, त्यानंतर असे बरेच संप्रदाय सांगता येतील. हो, बरेच सांगता येतील. त्यामध्ये इस्कॉन नावाचा एक संप्रदाय आहे ज्याच्यामध्ये कृष्ण भक्ती केल्या जाते. तर तो IT इंजिनियर झाल्यानंतर त्याला 1.5 कोटीचं पॅकेज मिळालं. 1.5 कोटीचं पॅकेज मिळाल्यानंतर त्याला अमेरिकेमध्ये जायचं होतं. मग आता USA बाहेरच्या देशामध्ये जायचं, पण तो थोडासा विचार करू लागला. पहिली गोष्ट, तो इस्कॉन संप्रदायाशी अगदी निगडीत झाला. म्हणजे कृष्ण भक्ती त्याच्या अंतःकरणामध्ये इतकी पिंपली, इतकी ठसली. आणि त्याने एक विचार केला की मी आता 1.5 कोटीचं पॅकेज घेतो आहे, अमेरिकेमध्ये जाणार सेटलमेंट, आणि सगळं खूप छान होणार ना. मग त्याने थोडासा एक विचार केला. म्हणजे कधीतरी आपण विचार केला पाहिजे, कधीतरी विचार केला पाहिजे. हो, मग त्याने एक विचार केला की तो म्हणू लागला 1.5 कोटीचं पॅकेज मी घेतो आहे, नंतर हे पॅकेज वाढणार, नंतर हे माझं पॅकेज वाढणार, मी नंतर झालं तर मी इथेच अमेरिकेमध्ये सेटल होणार. मग
मग इथे जर मी राहिलो तर इथं माझा स्वतःचा बंगला घेणार. स्वतःचा बंगला घेतल्यानंतर मी एक महागडी गाडी घेणार. गाडी बंगला झाल्यानंतर मग पुढचं नंतर फ्युचर प्लॅन काय असतो, मी एक खूप छान खूप सुंदर बायको करणार. बायको आली म्हटल्यानंतर अर्थातच बाकीचं जीवन मला खूप चांगले, मी 2 मुलं होऊ देणार. पुन्हा तो विचार करू लागला, मुलाला खूप चांगलं शिक्षण देणार. शिक्षण दिल्यानंतर ते मुलं लहानाची मोठी होते, त्यांच्या पायावरती उभे राहतील आणि ते सुद्धा खूप चांगल्या क्षेत्रामध्ये ते सुद्धा काम करतील, स्वतःच्या कंपन्या असतील, असं त्यांनी सगळं विचार केला. मग मुलं मोठे झाल्यानंतर ही सगळी जी जबाबदारी आहे ना, हे मुलांवरतीच आहे. मुलांवरती गेल्यानंतर मग मी काय करणार, म्हणजे मग मी रिकामाच आहे, मी काही करणार नाही. मी आत्मिक समाधान म्हणून मी शांत बसेल आणि मला समाधान मिळेल. तर त्याने पुन्हा विचार केला, एवढं सगळं मिळून जर समाधानच प्राप्त करायचं असेल तर मग एवढं करून समाधान मिळवण्यापेक्षा आता मी समाधानी नाही. हे आपल्याला जिथून शिकता येतं त्याचं नाव आहे अध्यात्म. खूप चांगल्या पद्धतीने उदाहरणासहित आपण दाखला दिला, जेणेकरून तुम्हाला शेवटच्या क्षणाला जर समाधान शोधायचं आहे तर ते आत्तापासून कुठे मिळायला पाहिजे ते शोधलं पाहिजे. खूप चांगला प्रश्न होता. त्याचप्रमाणे दुसरा पुढील प्रश्न आहे विद्यार्थ्यांच्या जीवनात अध्यात्माविषयी. ध्यान, प्रार्थना आणि योग यांचा विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर काय परिणाम होऊ शकतो? तुम्ही प्रश्न खूप छान विचारला, कारण आता प्रत्येक मुलाला याची गरज आहे. पहिली गोष्ट ध्यान. ध्यानाने काय होतं की तुमची मनशांती तुम्हाला मिळते, समाधान मिळतं. ध्यानाने काय होतं की शरीर पवित्र होतं. ध्यानाने कॉन्सन्ट्रेशन, आपण एखादी गोष्ट प्राप्त करण्याकरता म्हणजे तिच्यावरती आपण कॉन्सन्ट्रेशन केलं पाहिजे हे कळतं. म्हणून पहिली गोष्ट प्रत्येक मुलाने ध्यान केलं पाहिजे. दुसरी गोष्ट आहे प्रार्थना. प्रार्थनेनं काय होतं की आपलं जीवन जे आहे ते पवित्र बनतं. ज्याने मला हा देह दिलेला आहे तो कोण आहे याचं पहिल्यांदा ज्ञान होतं आपल्याला. ज्याने मला हा देह दिला तो कोण आहे, तर तो देव आहे, तो परमात्मा आहे. त्याच्यासाठी मी ही प्रार्थना करतो आहे, म्हणून प्रार्थना केली पाहिजे. आणि योगानं काय होतं तर शरीर स्ट्रॉंग होतं. जोपर्यंत तुमचं शरीर स्ट्रॉंग नाही तोपर्यंत तुम्ही ध्यानही करू शकत नाही आणि प्रार्थनाही करू शकत नाही. खूप चांगल्या पद्धतीने आपण त्याचं स्पष्टीकरण दिलेलं आहे. दिवसाची सुरुवात ध्यानाने व्हायला पाहिजे, योगाने व्हायला पाहिजे, प्रार्थनेने व्हायला पाहिजे, जेणेकरून त्याचा अभ्यासावर चांगला परिणाम होतो. मोबाईल, सोशल मीडिया युगात विद्यार्थ्यांना मानसिक शांतता मिळण्यासाठी अध्यात्म किती महत्त्वाचं आहे, किंवा अध्यात्मामुळे मुलं सोशल मीडियापासून, मोबाईलपासून कसे दूर जाऊ शकतात या विषयावर? मी तर असं म्हणेल की कलियुगाला कंसामध्ये इंटरनेटचं युग म्हटलं जातं. आणि आज आपण एवढे फास्ट चाललोय, 2G कडनं 3G कडे, 3G कडनं 4G कडे, आणि आता 4G कडनं 5G कडे आपण चाललो. एवढं फास्ट नेटवर्क आले आपल्याकडे. मला असं वाटतं की इंटरनेट, मोबाईल ह्या गोष्टी वाईट नाही. तुम्ही यूट्यूबवरती, इंस्टाग्रामवरती, फेसबुकवरती तुम्ही सर्च काय करायचं हे तुमच्यावरती अवलंबून. म्हणजे मोबाईल वाईट आहे, इंटरनेट वाईट आहे असं म्हणता येणार नाही. आता तुम्ही मी बोलतो आहे हे आपण 2-3 जण ऐकतो आहोत, पण समाजापर्यंत पोहोचवण्याचं एकमेव माध्यम आहे ज्याचं नाव आहे इंटरनेट, सोशल मीडिया. सोशल मीडिया जर नसता तर आज आपली पॉडकास्ट, आज आपली मुलाखत कोणी ऐकू शकलं नसतं, आपण आपल्या दोघांशिवाय. म्हणून माझं एकच सांगणं आहे की मोबाईलवरती तुम्हाला किती चांगलं बघायचं आहे, किती चांगलं घ्यायचं आहे हे तुमच्यावरती अवलंबून आहे. मी एक वाक्य खूप तुम्हाला चांगलं सांगेन. सर सांगा, आज सध्या अनेक लोक, तसं आपण मोबाईलला वापरलं पाहिजे, आपण मोबाईलला वापरलं पाहिजे, पण सध्या मोबाईलच आपल्याला वापरतो. बरोबर, हे नाही असायला पाहिजे. आता शिक्षक आणि पालकांची भूमिका विषयी आपण बोलूया. 2 प्रश्न आहेत आमच्याकडे. आध्यात्मिक दृष्टिकोन शिक्षकांनी शिक्षणात कसा आणायला हवा? पालकांनी आणि शिक्षकांनी आध्यात्मिक हा विषय शिक्षणात त्यांनी कसा आणावा यापेक्षा मी पहिल्यांदा आपल्याला सांगेल की शिक्षक हा फक्त समाजामध्ये रोबोटची भूमिका करतो. बरोबर. त्याच्या हातामध्ये काही नाही. तुम्हाला जो सिलेबस दिला जातो तो शिकवला जातो. शिक्षकाने जर स्वतःच्या मनाने जर मुलांना शिकवू लागले तर त्यांना
ते म्हणते तुमच्या मनाचं तुम्ही शिकवता. बरोबर. म्हणजे शिक्षक सध्या फक्त रोबोटची भूमिका करतो आहे. हा, ते काय शिकवू शकते? तुम्ही प्रार्थना घ्या, तुम्ही हे करा, तुम्ही ते करा, याच गोष्टी थोड्याशा शिकवू शकते. पण हे सगळे जे निर्णय आहे ना, ते शिक्षण मंत्री घेऊ शकते. म्हणून तर माझं असं म्हणणं आहे की पहिल्यांदा शिक्षण मंत्रीच हा आध्यात्मिक क्षेत्रातला असला पाहिजे, त्याला अध्यात्मातलं ज्ञान असलं पाहिजे. आणि जर त्याला जर अध्यात्मातलं ज्ञान जर असेल तरच तो अध्यात्म शिक्षण प्रणालीमध्ये आणू शकेल. बरोबर. आणि पालकांनी सुद्धा अध्यात्माचा कसा आधार घेतला पाहिजे तर ऐका, पहिली गोष्ट तुम्ही जे करणार आहात ते तुमची मुलं करणार आहात. बरोबर. ज्याला आपण बापाची कार्बन कॉफी म्हणजे मुलं आहेत. बरोबर. बापाची कार्बन कॉफी म्हणजे मुलं आहेत. पहिले एक म्हण होती सर, बघा तुम्ही, बाप से बेटा सवय असो. हा, किंवा मग आपल्याकडे एक दोन मिनिटं. आपल्याकडे पहिले एक म्हण होती, बाप वैसा बेटा और कुंभार वैसा लोटा. बरोबर. मग बापानं काय केलं पाहिजे? त्याच्या बापाचं दर्शन घेतलं पाहिजे. बापानं काय केलं पाहिजे? त्याच्या बापाचं दर्शन घेतलं पाहिजे. म्हणजे त्याची मुलं पाहतात की माझा बाप जर माझ्या बापाचं दर्शन घेत असेल तर मी सुद्धा माझ्या बापाचं, माझ्या वडिलांचं मी सुद्धा दर्शन घेतलं पाहिजे. कारण तुमचा मुलगा जर तुम्हाला बोलला तर तुम्हाला वाईट वाटतं, तुम्ही जेवण करत नाही, झोप येत नाही तुम्हाला. का? माझा मुलगा मला बोलला. मग तुम्ही स्वतः जर तुमच्या वडिलांना बोलत असाल तर त्यांनाही वाईट वाटत असेल. मग आता ही गोष्ट आपल्याला समजते कुठून? तर ही गोष्ट समजते आपल्याला फक्त आणि फक्त अध्यात्मात. म्हणजे आपल्या याचं स्पष्टीकरण असं आहे की जर आपण परंपरेने जर ते अध्यात्म आणलं तर ते पुढे चालू राहील. आणि त्याच्या अगोदर आपण फार चांगलं सांगितलं की आपण शिक्षकाने शिक्षणाविषयी, अध्यात्माविषयी जर सांगायचं झालं तर सन्माननीय मंत्री महोदय यांनी ते कंपल्सरी करायला पाहिजे किंवा त्यात एक विषय आणायला पाहिजे, तर अध्यात्म तसंच टिकून राहील आपल्या देशामध्ये. धन्यवाद. सामाजिक आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर आपण 2 मिनिटं बोलूया की शिक्षणात अध्यात्म आल्यास समाजात कोणते बदल होतील? हा तर खूप महत्त्वाचा विषय आहे की अध्यात्म जर हे समाजामध्ये आणलं तर याचा काय परिणाम होईल सांगते आहे का? माणसानं माणसाच्या सोबत कसं वागावं हे पहिल्यांदा आपल्याला कळेल. समानता ही समाजामध्ये असली पाहिजे. न्याय नीतीनं आपण कसं वागलं पाहिजे तर हे अध्यात्मातूनच आपल्याला शिकवल्या जातं. म्हणजे जावेने जावेच्या संग, भावाने भावाच्या संग कसं वागवलं पाहिजे आपल्याला रामायण शिकवतं. म्हणजे भावाने भावाच्या सोबत कसं वागायचं रामायण शिकवतं. जावेने जावेच्या सोबत कसं वागलं पाहिजे हे रामायण शिकवतं. पण सोबतीनं सुद्धा सोबतीच्या संग कसं वागायचं हे सुद्धा रामायणच शिकवतं. म्हणजे अध्यात्मातून आपल्याला सगळ्या गोष्टी प्राप्त होऊ शकतात. म्हणून रामायणातून कसं जगायचं हे आपल्याला कळतं आणि श्रीमद भागवतातून कसं मरायचं हे आपल्याला कळतं. म्हणजे शिक्षणात अध्यात्म आल्यास आपला समाज शांततापूर्ण जीवन जगेल. त्याचप्रमाणे अध्यात्मामुळे ज्या घटना घडत आहेत समाजामध्ये त्याच्यापासून बचाव होईल असं मला वाटतं. तर पुढील एक प्रश्न आहे, विद्या विनयने शोभते ही संकल्पना कितपत लागू होते असं तुम्हाला वाटतं? ज्याच्याकडे विद्या आहे त्याला विनय असला पाहिजे, म्हणजे नम्रता असली पाहिजे. थोडक्यात विनय या शब्दाचा अर्थ होतो नम्रता. ज्याच्याकडे ज्ञान आहे त्याच्याकडे नम्रता ही असलीच पाहिजे. म्हणजे विद्या विनयेन शोभंती, म्हणजे विद्या ही नम्रतेशिवाय शोभणं दिसत नाही. आज जर बघितलं तर मला जर थोडंसं यायला लागलं किंवा माझा जर थोडा अभ्यास झाला तर मला असं वाटतं की मला खूप येतं, मी खूप या गोष्टीमध्ये तज्ज्ञ आहे, म्हणजे माझ्यासारखं कोणीच नाही. म्हणजे थोडक्यामध्ये आम्ही जरी म्हटलो तरी थोडंसं ज्ञान जर मिळालं, थोडंसं फिरायला जर लागलं तर आम्हाला असं वाटतं माझ्यासारखा कीर्तनकार नाही, माझ्यासारखा गायक नाही, माझ्यासारखा समाजामध्ये भागवत कथा रामकथा करणारा कोणी नाही. जोपर्यंत हा अहंभाव निघून जात नाही तोपर्यंत काही उपयोग नाही. पण पहिल्यांदा आपल्यातला अहंकार निघून गेला पाहिजे. अहंकार, आणि एकदा अहंकार निघून गेला ना की मग विद्या विनयेन शोभंती ती शोभणारच आहे. म्हणून ज्याच्याकडे ज्ञान आहे ना त्याच्याकडे नम्रताही असते. खूप सुंदर. ताईंनी आपल्याला असं सांगितलं की विद्या विनयने शोभते. जर तुमच्याकडे विद्या असेल तर आपल्याकडे विनय असला पाहिजे, नम्रभाव असला पाहिजे, तरच ती विद्या विनयने शोभेल. आभारी आहे. आता आपण शेवटच्या प्रश्नांकडे वळतो आहे.
श्रोत्यांनी किंवा विद्यार्थ्यांनी अध्यात्म व शिक्षण याबाबत कोणता संदेश द्याल त्यांना? मुलांना मी हेच सांगेल की तुम्ही कॉलेजच्या जीवनामध्ये असू द्या किंवा तुम्ही शालेय जीवनामध्ये असू द्या, तुमच्या जीवनामध्ये अध्यात्माशिवाय तुम्हाला पर्याय नाही. पहिल्यांदा थोडंसं अध्यात्म या शब्दाचा अर्थ काय होतो, अध्यात्म म्हणजे नेमकं काय, तर तुम्ही जर भौतिक बाजूनं जर बघितलं तर अध्यात्म हे असं आपल्याला वाटतं की ज्याने गंध लावले, गळ्यामध्ये खूप माळा घातले त्याला आपण अध्यात्म म्हणू शकतो का? तर अध्यात्म ह्या विषयाचा अर्थ असा नाहीये. अध्यात्म म्हणजे काय की एखाद्या गोष्टीच्या मुळाशी जाणं, त्याला म्हणतात अध्यात्म. म्हणजे पहिल्यांदा मुळाशी गेलं पाहिजे. मी तुम्हाला पहिला ज्या वेळेला प्रश्न विचारला होता तेव्हा तुम्हाला मी हेच उत्तर दिलेलं होतं की एखाद्या गोष्टीच्या मुळाशी जाणं, आपण ज्याला रिसर्च म्हणतो, संशोधन असं म्हणतो, संशोधन. तर ते आता जिथून तुम्ही विज्ञान चालू होतं असं म्हणता ना, जिथून विज्ञान चालू होतं ठीक आहे, पण जिथे ते संपतं तिथून पुढे अध्यात्म चालू होतं. व्हेरी गुड. आपण विद्यार्थ्यांना आणि श्रोत्यांना अध्यात्म आणि शिक्षणाबद्दल फार चांगल्या पद्धतीत एक्सप्लेन केलं की जिथे विज्ञान सुरू होतं आणि संपतं हे झालं शिक्षण, आणि ते संपल्यानंतर जे चालू झालं ते अध्यात्म. तर अध्यात्माला फारच महत्त्व आहे जीवनामध्ये शिक्षण घेत असताना. तर आता आमचा एक शेवटचा प्रश्न आपल्यासाठी असा आहे की भविष्यातील शिक्षण पद्धती अध्यात्माशिवाय पूर्ण होऊ शकते का? नक्कीच नाही. आता जर मुलं बघितले, मी तुम्हाला सांगितलं की सध्या पॅकेजच्या मागे आहे, शिक्षणाच्या मागे आहे, एवढे डिप्रेशनमध्ये आहे की भौतिक गोष्टीचं, प्रत्येक गोष्टी मला ही वस्तू प्राप्त झालीच पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे ह्या डिप्रेशनमध्येच आहे. मला हे मिळालं पाहिजे, मला ते मिळालं पाहिजे, या डिप्रेशनमध्ये सध्या सगळे मुलं आहेत, सगळे. मग त्यांनी काय केलं पाहिजे, तर दिवसाचे 12 तास असतात. 12 तासापैकी प्रत्येकानं असं फक्त एक विचार करायचा की 12 तासापैकी मी 1 तास माझ्या खोलीमध्ये राहणार, न मला मोबाईल, न मला TV, नाही कोणाशी बोलायचं, फक्त मौन धारण करायचं. आणि त्या 1 तासामध्ये स्वतःला जाणायचं, मी कोण आहे, मला काय करायचं आहे, मी कोण आहे, मला काय करायचं आहे, माझ्या जीवनातला हेतू काय आहे, हे 1 तासामध्ये सुद्धा जाणून होतं. म्हणून 1 तासासाठी सगळ्यांचा त्याग करायचा, सगळ्यांचा त्याग. आणि तो 1 तासासाठी सगळ्यांचा त्याग करून घेणं म्हणजे मी कोण आहे, मला काय करायचं आहे, यावर तुम्ही विचार करू शकता. व्हेरी गुड. मॅडमने आपल्याला शेवटच्या प्रश्नाचं खूप सुंदर उत्तर दिलं. अध्यात्माशिवाय शिक्षण पूर्ण होत नाही. तर अध्यात्म करता करता आपण स्वतःविषयी जाणून घेणं गरजेचं आहे. 1 तास आपण स्वतःला समजून घ्यायचं एका खोलीमध्ये राहून. तर हे फार चांगलं आमच्या श्रोत्यांना, विद्यार्थ्यांना आपण संदेश दिलेला आहे. तसेच BK एज्युकेशनल अँड वेलफेअर सोसायटी, BK टाइम्सच्या वतीने आपलं सर्व आभार आहे मॅडम की अध्यात्म आणि शिक्षण म्हणजे काय समाजाला फार चांगल्या पद्धतीने समजून सांगितलं. आभारी आहे.